नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहोत की लेट पेनल्टी चार्जेस म्हणजे काय। बँक आपल्याला लेट पेनल्टी चार्जेस हे कधी लावते। हल्ली लोन घेणं म्हणजे फॅशन झालं आहे मित्रांनो, बरोबर आहे। आपण प्रत्येक गोष्ट घेताना हल्ली त्याच्यावरती लोन घेणं, फायनान्स करणं ही सवय लागली आहे। म्हणजे साधा मोबाईल घेतली, गाडी घेतली, कोणतीही वस्तू घ्या, अर्धा डाऊन पेमेंट केलं आणि त्याच्यावरती बाकीचं लोन करतो। पण मित्रांनो, की जेव्हा आपण लोन करतो त्यावेळेला बँक आपल्याकडनं काही डॉक्युमेंटवरती साईन करून घेते। त्याच्यामध्ये काही त्यांचे ॲग्रीमेंट असतात किंवा त्यांचे काही नियम अटी असतात। तर त्या नियम अटी वाचण्याचा आपल्याकडं अजिबात टाईम नसतो। आणि का तर ती घेतलेली वस्तूचा आनंद आपल्याला एवढा असतो की आपण त्या गोष्टी वाचतच नाही। पण जे आपले EMI चाललेले असतात, म्हणजे जे आपण लोन अमाऊंट फाईन्स, जी लोन अमाऊंट आपल्याला सँक्शन झालेली असती, त्याचे आपल्याला काही EMI करून दिलेले असतात बँकेने, ती लोन अमाऊंट आपण आपल्या अकाउंटमधनं क्लिअर करत असतो। पण एखादा दिवस असा येतो की आपले काही 1-2 EMI बाउन्स होतात। म्हणजे समजा की तुमच्या अकाउंटला बॅलन्स नसेल, काही गोष्टींमुळे तुमच्या अकाउंटला तुम्हाला बॅलन्स मेंटेन ठेवता नाही आला, तर अशा वेळी तुम्ही घेतलेल्या लोनचे EMI बाउन्स होतात। मग अशा वेळी बँक तुम्हाला बाउन्सिंग चार्जेस तर लावते। पण तुम्ही जे लोन घेतला आहे त्याची जी ड्यू डेट आहे, त्या ड्यू डेटला तुमचा EMI गेला नाही, पण तुम्ही तो EMI एक 10-15 दिवसानंतर भरला। म्हणजे जर समजा तुमचा EMI आहे 5 तारखेचा आणि तो EMI तुम्ही 15 किंवा 20 तारखेला भरला, तर 5 आणि ते 15 ह्या दिवसांचा जो गॅप आहे, ठीक आहे, त्या गॅपला तुम्ही जेवढे लेट भरता पेमेंट, त्या दिवसांवरती तुम्हाला प्रत्येक दिवसाला बँक पेनल्टी चार्जेस करते। म्हणजे तुम्ही जर 15 तारखेला जर पेमेंट करताय आणि तुमचा ECS डेट जर 5 तारखेची आहे, तर ते 10 दिवसाचा जो गॅप आहे मित्रांनो मधला, त्या प्रत्येक दिवसाला तुम्हाला बँक लेट पेनल्टी चार्जेस करते। त्याचे पर्सेंटेज भलेही कमी असू देत, पण त्याला तुम्हाला फाईन लागतो। आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे। सगळ्यांना माहिती आहे की आपला ECS बाउन्स झाला की आपल्याला बाउन्स चार्जेस लागणार आहेत, पण त्या बाउन्स चार्जेस बरोबर आपल्याला लेट पेनल्टी पण बँक फाईन करते। मित्रांनो, अशाच बँक रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या बँक रिलेटेड काही क्वेरी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला किंवा टाईप करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे प्रत्येक प्रश्नांमध्ये आम्ही काही ना काही सोल्युशन घेऊन तुमच्यासाठी त्या व्हिडिओ घेऊन येत राहू।